कोल्हापूर राज्यमार्गावरील उसगाव परिसरात सातत्यानं होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं या ठिकाणी तातडीनं गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचं रमलर बसवण्याची मागणी केली आहे। भरधाव वाहनांमुळे अपघाताचं प्रमाण वाढलं असून नुकत्याच झालेल्या एका भीषण अपघातात युवकाचा मृत्यू झालाय। या मागणी संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन देण्यात आलंय। हुपरी ते कोल्हापूर हा राज्यमार्ग कर्नाटककडे जाणारा महत्त्वाचा आणि अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे। या मार्गावर अवजड वाहनांसह मोठ्या प्रमाणात वाहतूक असते। उसगाव परिसरातून कोल्हापूरकडे जाताना रस्ता ओलांडताना वाहन चालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असून कोल्हापूरहून येणारी वाहनं भरधाव वेगात असल्याने अपघात घडत आहेत। कालच उसगाव इथल्या रमेश राठोड यांचा कोल्हापूरकडे जात असताना भरधाव आराम बसनं धडक दिल्याने जागीच मृत्यू झाला। हा भाग रहदारीचा असल्याने उसगावच्या दोन्ही बाजूंना हुपरी कोल्हापूर राज्यमार्गावर गतिरोधक किंवा जाड स्वरूपाचं रमलर बसवणं अत्यावश्यक असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं म्हटलंय। या मागणीचं निवेदन करवीर तालुका शिवसेनेच्या वतीनं सार्वजनिक बांधकाम उपविभाग करवीरचे उपअभियंता SB इंगवले यांना देण्यात आलं। यावेळी अधिकाऱ्यांनी रमलर, गतिरोधक तसंच वेग मर्यादेबाबत सूचना फलक बसवण्याचा प्रस्ताव तात्काळ मंजुरीसाठी पाठवून लवकरच अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं। यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, माजी युवासेना तालुका प्रमुख संतोष चौगले, युवासेना तालुका प्रमुख योगेश लोहार, फेरीवाले संघटना तालुका प्रमुख कैलास जाधव, उपतालुका प्रमुख बाळासाहेब नलवडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते।